Hello and welcome all. Today we will see negative staining which is used in microbiology. Now in this lecture we will see some introductory part, principle, mechanism, procedure and what are observations you will get in negative staining. So what is this negative staining? Negative staining is a simple staining where only one stain will be used. In last lecture we have seen monochrome staining. What happened in monochrome staining? Their object was stained and cationic stain, which is also called as basic stain, was used. Now in negative staining, you use a stain which is having a negatively charged chromogen group. And those negatively charged chromogen group stains are called as acidic stains or anionic stains. तर या निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये आपण काय वापरतो? असे स्टेन्स वापरतो ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता बॅक्टेरियल सेलवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. मग त्यांच्यावर जर असे स्टेन वापरले ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तर तो स्टेन घेतील का? नाही. त्यामुळे निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये बॅक्टेरिया हा कलरलेस असतो आणि त्याचा बॅकग्राऊंड हा कलर्ड स्टेन्ड बॅकग्राऊंड मिळतो. आता सिग्निफिकन्स किंवा व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग असा जर प्रश्न आला तर काय म्हणसाल तुम्ही? मोनोक्रोम स्टेनिंग ही सिम्पल स्टेनिंग आहे. मोनोक्रोम स्टेनिंग आपण पाहिलं होतं मॉर्फोलॉजी स्टडी करण्यासाठी, बॅक्टेरियाचं साईज, शेप, अरेंजमेंट स्टडी करण्यासाठी वापरतो. मग मोनोक्रोम स्टेनिंग वापरता येत असेल तर निगेटिव्ह स्टेनिंग का वापरायची? तर निगेटिव्ह स्टेनिंग ही अशा बॅक्टेरियाची स्टडी करण्यासाठी वापरायची जे की स्टेनिंग करण्यासाठी हार्ड आहेत. स्पिरिला काय आहे? स्पायरल शेप बॅक्टेरिया असतात, त्यांचा शेप असा असेल. नो दीज स्पायरल शेप बॅक्टेरिया आर डिफिकल्ट टू स्टेन. त्यामुळे काय केलं जाते? त्यांना स्टेन न करता त्यांचा आजूबाजूचा जो बॅकग्राऊंड आहे याला स्लाईड म्हणूयात. तर यांना जे काही बॅक्टेरिया आहेत यांना स्टेन न करता हा बॅकग्राऊंड स्टेन केला जातो. वेअर दिस सेल्स बॅक्टेरियल सेल्स विल अपिअर कलरलेस अँड बॅकग्राऊंड इज स्टेन्ड. त्याचबरोबर निगेटिव्ह स्टेनिंग अशा बॅक्टेरियासाठी वापरल्या जात आहेत किंवा बायोलॉजिकल स्पेसिमेनसाठी वापरले जाते विच इज डेलिकेट टू हीट. आता मोनोक्रोम स्टेनिंग आठवत असेल तर आपण प्रोसिजरमध्ये काय पाहिलं होतं? हीट फिक्सेशन ही स्टेप असते स्मिअर प्रिपरेशननंतर. बॅक्टेरियल स्मिअर काय असतो हे पाहिलं आहे. त्यासाठी तुम्ही मोनोक्रोम स्टेनिंगचं लेक्चर रेफर करू शकता. मोनोक्रोम स्टेनिंगमध्ये बॅक्टेरियल स्मिअर प्रिपरेशननंतर हीट फिक्सेशनची स्टेप होती. हीट फिक्सेशनमध्ये काय करतो आपण? तर बेन्झीन बर्नरच्या फ्लेममधून आपण स्लाईड पास करतो. आता काही बॅक्टेरिया असतात विच आर डेलिकेट टू हीट फिक्सेशन. आपण जर त्यांना फ्लेममधून पास केलं तर त्यांचं साईज की नॅचरल जो साईज शेप आहे तो डिस्टॉर्ट होतो, तो बिघडून जातो. एक त्यांची सेलवर रप्चर होईल किंवा त्यांची अरेंजमेंट जी आहे, समजा कोकाय असतील किंवा रॉड शेप्ड असतील तर त्यांची जी काही ओरिजिनल अरेंजमेंट आहे ती बिघडू शकते. त्यामुळे त्यांना आपण हीट फिक्स करू शकत नाहीत. आणि मोनोक्रोम स्टेनिंगमध्ये हीट फिक्सेशन असते. त्यामुळे निगेटिव्ह स्टेनिंग वापरतात. निगेटिव्ह स्टेनिंग अशा बॅक्टेरियासाठी वापरतात. एक तर ते डिफिकल्ट आहे स्टेनिंगसाठी किस्परेलासारखे, किंवा दोज आर हीट सेन्सिटिव्ह. तर अशा हीट सेन्सिटिव्ह बॅक्टेरियांना स्टेन करण्यासाठी निगेटिव्ह स्टेनिंग वापरतात. हीट फिक्सेशन ही स्टेप इथे नसल्यामुळे आता जे बॅक्टेरिया आहेत त्यांचं आपल्याला नॅचरल साईज आणि शेप किंवा अरेंजमेंट मिळेल जे की मोनोक्रोम स्टेनिंगमध्ये डिस्टॉर्ट होण्याची, बिघडण्याची शक्यता असते हीट फिक्सेशनमुळे. निगेटिव्ह स्टेनिंग इज ऑल्सो युज्ड फॉर स्टेनिंग ऑफ बायोलॉजिकल सॅम्पल्स इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी बघते वेळेस आपण हे पाहूयात. इथे फक्त इतकं लक्षात ठेवा की निगेटिव्ह स्टेनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये बायोलॉजिकल सॅम्पल्स प्रिपरेशनसाठी वापरतात. त्याचबरोबर निगेटिव्ह स्टेनिंग हे बॅक्टेरियाला, व्हायरसेसला, बॅक्टेरियल फ्लॅजेला, प्रोटीन्सला किंवा प्रोटीन ॲग्रिगेट्स जे असतात या ॲग्रिगेट्सला स्टेन करण्यासाठी वापरतात. किंवा बायोलॉजिकल मेम्ब्रेन स्ट्रक्चर यांना स्टेनिंग करण्यासाठी निगेटिव्ह स्टेनिंग वापरतात. आता हे जे काही इथे मेन्शन केलेले सेल किंवा सेल कंपोनंट्स आहेत हे काय आहेत? यांची इलेक्ट्रॉन स्कॅटरिंग पॉवर कमी असते. ॲज अ रिझल्ट इन्स्टेड ऑफ स्टेनिंग दोज सेल कंपोनंट्स देअर बॅकग्राऊंड इज स्टेन्ड अँड दॅट ऑकर्स इन निगेटिव्ह स्टेनिंग. सो दिस इज वॉट सिग्निफिकन्स ऑर ॲप्लिकेशन्स ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग. नाऊ लेट अस सी प्रिन्सिपल ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग. आता निगेटिव्ह स्टेनिंगचं प्रिन्सिपल काय आहे? तर याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल जो आहे त्याच्यावर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. बॅक्टेरियल सेल म्हणा किंवा बायोलॉजिकल स्पेसिमन म्हणा, असं बायोलॉजिकल स्पेसिमन किंवा असं सेल कंपोनंट जसं की न्यूक्लिक ॲसिडही असतो तोही निगेटिव्हली चार्ज आहे. तर आपण याला स्पेसिमन म्हणूयात. सो दिस स्पेसिमन कॅन इन्क्लूड बॅक्टेरियल सेल or it can include cell components which are having a negative charge. So the principle of negative staining states that there is no chemical reaction between specimen and stain. कशामुळे या स्टेनमध्ये स्पेसिमनमध्ये रिॲक्शन नसते? तर स्पेसिमनवरही सेम चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये जो आपण स्टेन वापरणार आहोत ॲसिडिक स्टेन किंवा ज्यालाच आपण काय म्हणतात अनायनिक स्टेन, यांच्यावर कुठला चार्ज असतो?
क्रोमोजोनवर तर निगेटिव्ह चार्ज असतो. यावरही निगेटिव्ह चार्ज आहे आणि आपलं स्पेसिमन ज्याला आपण स्टेन करायचं आहे त्याच्यावरही निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे इथे त्या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन असते. दिस इज व्हॉट प्रिन्सिपल ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग इज. आता मेकॅनिझम काय आहे, तर सिम्पल स्टेनिंगमध्ये जी डायग्राम्स दाखवली होती ती आठवत असेल तर इथे जो तुमचा स्पेसिमन आहे, समजा आपण हे बॅक्टेरियल सेल धरूयात, तर या बॅक्टेरियल सेलवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि इथे तुम्ही निगेटिव्हली चार्ज्ड क्रोमोजन ग्रुप वापरणार आहात. तर हे निगेटिव्हली चार्ज क्रोमोजन ग्रुप आहेत आणि इथे जो काही बॅक्टेरियल सेल आहे त्याच्या सरफेसवर सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. आणि बॅक्टेरियल सेल हा चार्ज घेईल का, नाही. सो इन्स्टेड ऑफ दॅट बॅक्टेरियल सेल हिअर लेट अस से दिस वन इज अ स्लाइड. तर या स्लाईडचा आता बॅकग्राऊंड जो आहे, तर आता इथे जे स्लाईड आहे विच इज ॲक्टिंग ॲज अ बॅकग्राऊंड ऑफ दॅट बॅक्टेरियल सेल, ही स्लाईड किंवा हा बॅकग्राऊंड जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे तो हा स्टेन घेईल. आता हे निगेटिव्हली चार्ज स्टेन अँड दिस पॉझिटिव्हली चार्ज सरफेस ऑफ दॅट स्लाईड, देर विल बी अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक रिॲक्शन आपण पाहिली होती थिअरीज ऑफ स्टेनिंगच्या लेक्चरमध्ये. तर यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होईल अँड दॅट चार्जेस विल गेट अट्रॅक्टेड अँड इन्स्टेड ऑफ दिस बॅक्टेरियल सेल ऑर युअर स्पेसिमन, this background will take that negatively charged stain and it will get stained, it will be colored instead of biological specimen. So this is what mechanism of negative staining is. आता यात कुठले कुठले स्टेन्स वापरले जातात, तर निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये 10% निग्रोसिन, 2% कॉंगोरेड, रोज बेंगल, निग्रोसिन ब्लॅक कलर्ड स्टेन, कॉंगोरेड रेड कलरचं स्टेन असतो, रोज बेंगल इज ऑल्सो रेड कलर्ड स्टेन, योसिन, इंडिया इंक इज ऑल्सो अ डार्क ब्लॅक कलर्ड स्टेन. हे स्टेन्स वापरले जातात आणि हे सर्व स्टेन्स काय आहेत, हे ॲसिडिक स्टेन्स आहेत. आता इथे जे स्टेन मेन्शन केलेले आहेत यांपैकी इंडिया इंक हा जो स्टेन आहे हा काय असतो, तर हा याची मॉलिक्युलर साईज जी आहे ती लार्ज असते. त्यामुळे काय होईल, सपोज दिस वन इज अ बॅक्टेरिया आणि आता बॅक्टेरिया माहिती आहे आपल्याला, इट इज हॅव्हिंग सर्टन पोर्स ऑन इट्स सेल वॉल. आता हे जे पोर्स असतात त्या पोर्सपेक्षाही हे जो इंडिया इंक आहे या स्टेनची ते लार्ज मॉलिक्युलर साईज असते त्यांची. त्यामुळे ते काय होईल, या बॅक्टेरियल पोर्समधून आतमध्ये जाऊ शकत नाहीत. तर त्यामुळे काय होईल, सो दीज स्टेन मॉलिक्युल्स विल नॉट बी एबल टू गेट इनसाइड दॅट सेल अँड दे विल नॉट बी एबल टू स्टेन दॅट बॅक्टेरियल सेल अँड दे रिमेन आउटसाइड दॅट बॅक्टेरियल सेल. ॲज अ रिझल्ट दे विल स्टेन बॅकग्राऊंड ऑफ दिस बॅक्टेरियल सेल इन्स्टेड ऑफ स्टेनिंग दिस बॅक्टेरिया. सो दिस इज वॉट मेकॅनिझम ऑफ युझिंग इंडिया इंक इन निगेटिव्ह स्टेनिंग. आता प्रोसिजर ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग. निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये काय केले जाते, निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये तुम्ही 2 ग्लास स्लाईड घ्या, दोन्हीही ग्रीस फ्री करा. ग्रीस फ्री कसं करायचं आहे हे मोनोक्रोम स्टेनिंगच्या लेक्चरमध्ये पहा. ग्रीस फ्री केल्यानंतर त्यापैकी एक स्लाईड तुम्ही घेणार, या स्लाईडवर एका त्याच्या साईडला, समजा उजव्या साईडला, उजव्या बाजूला सेंटरला स्मिअर न करता उजव्या बाजूला तुम्ही काय घेणार, निग्रोसिन समजा 10%, तुम्ही जो काही स्टेन वापरणार आहात त्याचा एक ड्रॉप घ्यायचा आहे, समजा 10% निग्रोसिन. तर तुम्ही उजव्या साईडला या स्लाईडच्या एक निग्रोसिनचा ड्रॉप घेतला. ड्रॉप खूप जास्तही नसला पाहिजे जेणेकरून ते स्लाईडभर पसरेल, खूप कमीही नसला पाहिजे जेणेकरून प्रॉपर स्टेनिंगच होणार नाही. सो टेक अ ड्रॉप ऑफ ॲप्रोप्रिएट साईज. ड्रॉपर वापरत असाल तर त्या ड्रॉपरमधून तो पडणारही नाही आणि खूप कमीही येणार नाही, लूपफुलपेक्षा जास्त, म्हणजे जो काय आपण निक्रोम वायर लूपमध्ये तुम्ही याला म्हणतात लूप, तर याच्यापेक्षा जास्त आणि त्या ड्रॉपरमधून खाली पडणार नाही इतक्या अमाऊंटचा ड्रॉप तुम्ही या स्लाईडच्या उजव्या बाजूला टाकणार. आता तुम्ही काय करणार, तर एक स्टराईल निक्रोम वायर लूप घ्या आणि जो काही तुमचं स्टेन करण्याचं सॅम्पल आहे, मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं, एक तर ते लिक्विड सस्पेन्शनमधून असू शकते किंवा बॅक्टेरियाची कॉलनी असू शकते जे की एखाद्या मीडियावर ग्रो झालेली आहे. तर ती तुमचं जो काही सॅम्पल असेल, either that can be a colony or that can be a suspension, let us say कल्चर. तर या दोन्हीपैकी कुठल्याही केसमधलं असेल तरी त्याला आपण कल्चर म्हणू किंवा सॅम्पल म्हणू जे आपल्याला स्टेन करायचे. तर या स्टराईल निक्रोम वायर लूपने तुम्ही काय करणार, हे जो आपण इथे स्टेनचा ड्रॉप ठेवलेला आहे त्यावर आपण हे तुमचं जो काही समजा बॅक्टेरियाचं कल्चर असेल ते आपण इथे निक्रोम वायर लूपने इथे ॲड करणार. ॲड केल्यानंतर काय करायचं, याला थोडंसं हे जो स्टेन आहे पसरणार नाही याची काळजी घेत फक्त या स्टेनसोबत आपलं जे काही कल्चर आहे ते मिक्स करायचं. आता एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जो काही सुरुवात पहिले स्लाईडवर स्टेनचा ड्रॉप घेतला होता तो ड्राय होणार नाही, इतक्या त्वरेने लगेच ही नेक्स्ट स्टेप करायची आहे.
स्टेनचा ड्रॉप तुम्ही ठेवला स्लाईडवर की लगेच तुम्ही तुमचं कल्चर मिक्स करायचं आहे या स्टेनमध्ये. आता तुम्ही मिक्स फक्त केलं, त्याला पसरवायचं नाही आहे, स्प्रेड करायचं नाही आहे. फक्त काय केलं, या स्टेनमध्ये तुमचं कल्चर तुम्ही मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर पुढची स्टेप आहे, आता जी काही दुसरी स्लाईड होती, जी आपण काय केलं होतं, ग्रीस फ्री केली होती, आता ती दुसरी स्लाईड घ्यायची आणि ती दुसरी स्लाईड इथे अशी या ड्रॉपच्या थोडे दूरच्या अँगलमध्ये ठेवायची. अशी तुम्ही स्लाईड ही इथे होल्ड करणार. आता ही स्टराईल स्लाईड आहे, आता ही ग्रीस फ्री स्लाईड आहे, यालाही तुम्ही कसं पकडणार, त्याच्या एजेसने पकडणार. 45 अंशाच्या कोणामध्ये तुम्ही ही स्लाईड इथे ठेवायची आणि तुम्ही काय करणार, एकदा असे या ड्रॉपपर्यंत तिला नेणार आणि परत बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये अर्ध्यापर्यंत, समजा अर्ध्या किंवा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पर्यंत तुम्ही हे स्मियर म्हणजे काय, एक तुम्हाला थिन फिल्म मिळाली पाहिजे या कल्चर प्लस स्टेनची. 45 डिग्री सेंटीग्रेडमध्ये तुम्ही स्प्रेडर स्लाईड ठेवलेली आहे. स्प्रेडर स्लाईड तुम्ही तुमच्या ड्रॉपपर्यंत नेलं स्टेनच्या आणि कल्चरच्या आणि परत इथे अर्ध्यापेक्षा थोडं जास्तपर्यंत स्मियर, त्याचा थिन स्मियर करणार. स्मियरपर्यंत नेली आणि नंतर परत तशीच त्याला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आणली आणि तुमचा जो काही स्टेन आहे तो व्यवस्थित थिन युनिफॉर्मली या स्लाईडवर तुम्ही पसरवला. खालच्या स्लाईडवर पसरवल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं स्मियर मिळेल. तुमचा स्टेन जर खूप जास्त, तुम्ही जो ड्रॉप घेतला होता त्याची अमाऊंट खूप जास्त नसेल आणि खूप कमीही नसेल, तर प्रॉपर युनिफॉर्म थिन तुम्हाला या स्लाईडवर मिळते खालच्या. आता काय करायचं, तुम्ही एकदा स्मियर तुम्ही तयार केला, ही जी काय आपली स्प्रेडर स्लाईड होती, ही स्लाईड बाजूला ठेवून द्यायची. हा पूर्ण प्रयोग कुठं केला जातो, बन्सन बर्नरच्या मध्ये, अंडर असेप्टिक कंडिशन. आता तिथे तुम्ही या स्लाईडचा हा जो स्मियर आहे, आता हवेच्या साहाय्याने तो पूर्ण वाळू देणार. वाळू दिल्यानंतर आता काय केलं जाते, तर इथे हीट फिक्सेशन नसते, त्यामुळे याला फ्लेममधून पास करायचं का या स्लाईडला, तर नाही. इथे फक्त स्मियर प्रिपेअर केलं जाते आणि स्मियर प्रिपेअर केल्यानंतर तुमचा जो स्मियर आहे त्याला एअर ड्राय होऊ द्यायचं. एअर ड्राय झाल्यानंतर तुमच्या स्लाईडवर, ही जी काही खालची स्लाईड होती ज्याच्यावर काय आहे, हा तुम्हाला थिन लेअर मिळालेला आहे, तर या लेअरवर तुम्ही काय करणार, एक ड्रॉप टाकणार सीडर वूड ऑइलचा किंवा इमर्शन ऑइलचा आणि तुमच्या स्लाईडला तुम्ही 100x वर मायक्रोस्कोपमध्ये पाहणार. ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमच्या स्लाईडचं तुम्ही ऑब्झर्वेशन करणार. काय ऑब्झर्वेशन असेल तुमचं, तर तुम्हाला अशा प्रकारचं फील्ड दिसेल. काय आहे यामध्ये, तर हा काही तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड स्टेन झालेला आहे. निग्रोसिन असेल किंवा इंडिया इंक असेल, तुम्हाला डार्क ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड मिळेल आणि इथे जे तुम्हाला कलरलेस अनस्टेन्ड स्ट्रक्चर दिसते, तर ह्या अनस्टेन्ड कोकाय आहेत. कोकाय कशामुळे, कारण त्यांचा शेप असा गोल आहे. असा जर शेप मिळाला असता तर आपण काय म्हटलं असतं, ते रॉड आहे, बॅसिलस आहेत. रॉड शेपचे काय असतात, बॅसिलस असतात. इथे कोकाय आहेत. तर इथे तुम्हाला असं तुमच्या निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये अनस्टेन्ड किंवा कलरलेस सेल्स मिळतील अगेन्स्ट डार्क colored background or against stained background. So this is what observation of negative staining is. So this was all about negative staining. Hope you have understood principle, mechanism, procedure and observation of negative staining. Soon we will meet with another lecture. We will see gram staining. That's all for today. Thank you.